परळी तालुक्यातील तडुळी गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्याचा दुसरा दिवस आहे। हेच मंडप जो आहे तो पूर्ण आता भाविकांनी भरला होता। मात्र कीर्तन सेवा पार पडली आणि माझ्यासोबत तडुळीकर ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत। दादा, हे 7 दिवस कसे कसे कार्यक्रम पार पडतात आणि किती वर्षाची परंपरा आहे? या सप्त्याची परंपरा 45 वर्ष झाली, कमीत कमी जास्त 1-2 वर्ष मागं पुढं। दिवसाचे कार्यक्रम कसे पार दिवसाचे पडतात? कार्यक्रम सकाळी जितके इथं हजर असतील, जितके बसतील त्यांना न्याहारी, आणि नंतर भागवत भागवत भागवताच्या नंतर संपलं की जे जे पूर्ण चूलबंद आवतं पुऱ्या गावाला आलेल्या माणसांना जेवण, नंतर हरिपाठ। जेवणाची जी व्यवस्था आहे ती असं वाड्यावाईज होती, गल्लीवाईज का कसं होतं? सगळ्या गावांची एक आम्ही लिस्ट तयार करतो, घरांची, सगळ्या घराची, आणि मग त्या घरावर प्रत्येक 10-20 जणांमध्ये 10-20 घरावर 10-20 घरावर पंगत, आणि पट्टी जी लागणार आहे पुन्हा वेगळी, मानशी 500 रुपये, डोक्याला 500 रुपये पट्टी, आणि पंक्तीचा खर्च त्या 10-20 जणांना करायचा रोज। अशा पद्धतीनं चालतं। त्यांची कीर्तन सेवा पार पडली, ती सटाले महाराज देखील माझ्यासोबत आहेत। प्रॉपर तुम्ही गावातलीच कीर्तन सेवा पार पडली, काय नेमकं प्रतिक्रिया? गावामधली प्रतिक्रिया म्हणजे असं की गावामध्ये पहिला उत्सव असा झाला की ह्यावर्षी आता इथून पुढे असा उत्सव होणार आहे की गावामध्ये मोठाले कीर्तनकार बोलवलेत, हे होईल, पहिलं पण बोलत होते, पण आता इथून पुढे असा कार्यक्रम मोठा व्हायला आल्याबरोबर मला आनंद वाटला। वेळेवर समजा कार्यक्रम पार पडतो, समदाही होतो, आल्याबरोबर टाळकरी विनेकरी समद पार पडतो, ज्ञानेश्वरी पारायण ते सर्वही होतं। या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद आहे। गावचे सरपंच पण माझ्यासोबत आहेत। एकदम उत्साहाच्या वातावरणामध्ये कार्यक्रम प्रत्येक पार पडत आहेत। कीर्तनाचे काय प्रतिक्रिया? एकदम आमच्या गावामध्ये असं खेळीमेळीचं वातावरण, आणि 7 दिवस इतका म्हणजे माणसामध्ये उल्हास असतो, आणि सर्वजण आपले कामधंदे सोडून पूर्ण वेळ 7 दिवस आपल्या सप्त्यासाठी देतात, आणि व्यवस्थितरित्या असं आतापर्यंत हे आहे तरुळीचं की एकजुटीने सर्व कार्यक्रम आणि सर्व हे पार पाडले जातात। त्यामुळं आमच्या गावामध्ये एवढं उल्हासाचं वातावरण असतं की एकदम म्हणजे 7 दिवस कसे गेलेत आणि 7 दिवसाचं काय हे झालं आहे असं एक पुढच्या वर्षाचं आम्हाला एकदम हे होऊन जातं आहे, आणि त्याच्यामुळं 7 दिवस एकदम व्यवस्थित जातात गावातले। तरुणांचा कसा उत्साह असतो? तरुण कशा पद्धतीमध्ये काम करतात? आनंदी आनंद घडे, जिकडे तिकडे चोहीकडे, अशी अवस्था आमच्या गावाची झालेली असते। गावामध्ये जण दसरा दिवाळी, जणू काय दसरा दिवाळीच आहे। प्रत्येकाच्या घरोघरी पाहुणे आलेले असतात, प्रत्येकाच्या घरोघर त्या ठिकाणी आनंद असतो। आणि या सप्त्याचं आमचं एक असं विशेष वैशिष्ट्य आहे की 7 दिवस चूलबंद आवतण असते आमच्या गावामध्ये। सकाळी नेहऱ्याला जितके जण असतील तितके जण नेहऱ्या करण्यासाठी येणार। दुपारी भागवत कथा झाली की पूर्ण गावाला चूलबंद आवतण, लहान थोर महिला पुरुष सर्वजण त्या ठिकाणी, सर्वांना 7 दिवस जेवण चूलबंद असतं। आणि ते काय कोणी एकटं जण पंगत करीत नाही, 20 जण आहेत, 18 जण आहेत, असं प्रत्येक घरावाईज सिरियल आम्ही लावतो। 18-20 जणांमध्ये एकाला एक पंगत द्यायची, पुढच्या 18-20 जणांमध्ये दुसरी पंगत द्यायची, असं सर्वांच्या सहभागानं असा आनंद सप्ताह आम्ही सर्वत्र या ठिकाणी करतो। या ठिकाणी पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये भगवानगड, नारायणगड आणि गहिनीनाथ गडाचे 3 नारळी सप्ताह जे आहे ते पार पडलेत, आणि त्याचबरोबर आता प्रत्येक तालुक्यामधले गावागावातले अखंड हरिनाम सप्ताह जे आहे ते या ठिकाणी पार पडत आहेत। मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी प्रत्येकजण साजरा करतोय, आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी।